श्री हनुमान यांची जन्मकथा। एक अंजना नावाची अप्सरा होती। ती भगवान इंद्र यांच्या दरबारामध्ये काम करायची। तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात। तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या। तेव्हा ब्रह्माजीने विचारल्यावर अंजनाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालकरूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले। तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले। त्यामुळं त्याची तपस्या भंग झाली। त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमामध्ये पडेल तर त्याच क्षणी ती वानर बनेल। तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली, त्यांनी त्यांच्या श्रापापासून मुक्ती करावी। तेव्हा ते ऋषी तिला सांगितलं की मी हे श्राप मागे घेऊ शकत नाही। तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल। हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा। तेथे तुला तुझे पती भेटतील। तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवची उपासना कर। पुत्रजन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल। अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते। एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो। ती त्याच्या प्रेमामध्ये पडते। त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरमध्ये रूपांतर होते। हे बघून अंजना रडू लागते। तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो। तेव्हा अंजना तिच्या श्रापबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते। तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो। तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तो वानरांचा राजा केसरी आहे। त्याला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे। त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितलं। अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात आणि ते तेथे एकत्र राहू लागतात। भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकरांची पूजा करते। तिची तपस्या बघून भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होईल। एके दिवशी अंजना भगवान शिवची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो। तेव्हा अनिदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपामध्ये राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना द्यायला सांगतो। राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्याला पायस देते आणि ते देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते। ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटतं। हे वादळ वायुदेव घडवून आणतात। या वादळामुळं ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातामध्ये पडतं। भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनाने तो पायस प्राशन करते। काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो। हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो। पुत्र जन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या त्या श्रापापासून मुक्त होते आणि ब्रह्मलोकामध्ये परत निघून येते। हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे, म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते। मारुतीला हनुमान का म्हटलं जातं? एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो। त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो। सूर्य मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो, पण बाळक मारुती सूर्याकडे उडत जातो। हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो। तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवायचा प्रयत्न करतो की हे फळ नाही, हे सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे। तू जेथून आला आहेस तेथे परत जा। पण बाळक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो। हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो।
त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केलं, पण कोणाकडून उत्तर मिळत नाही. म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो. त्यामुळं पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहणे थांबते. त्यामुळं पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात. तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळामध्ये जातात आणि या वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र तुला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार. आणि त्याच्या हणूला वज्राने छाटले म्हणून मारुती हनुमान असं म्हटलं जाईल. हनुमंतांचा रंग शेंद्रिका आहे. एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी ते शेंदूर लावतात. हनुमान रामाचा भक्त म्हणून हनुमान सर्व अंगाला शेंदूर लावतात. म्हणून हनुमंतांचा रंग शेंद्रिय आहे. हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात. हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो. तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात. त्यामुळे त्याची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. असं म्हणतात की हनुमंतरायांची ही कथा ऐकल्याने पापे नष्ट होतात. आपल्या जन्मामध्ये जी काही आपण पापे केलेली आहेत ती नष्ट होऊन आपल्याला शरीर सौष्ठत्व निर्माण होतं. असं म्हणतात की श्रीरामांच्या अवतारानंतर ज्यांचा या कलियुगामध्ये निरंतर अवतार राहिला ते म्हणजे बजरंगबली हनुमंतराय. जर तुम्ही हनुमंत भक्त असाल, हनुमंतरायांचे परमभक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. कारण या हनुमंत जयंतीला मंगळवारी म्हणा किंवा शनिवारी म्हणा, प्रत्येक दिवशी या 2 दिवसामध्ये मंगळवारी जास्त करून आपण जर हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जाऊन तर हनुमंतरायांची पूजा केली, हनुमंतरायांचं मंदिर साफसफाई केली तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि ह्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण पहाटेला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जाऊन असं म्हणतात की हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये रोज दिवा लावला, साफसफाई केली तर आपल्या मनातील इच्छा पूर्णतः निर्माण झालेल्या असतात. त्या निर्माण झालेल्या इच्छा असतात त्या सफल होतात. म्हणून हनुमंतरायांची भक्ती प्रत्येक माणसाने करायला हवी. कारण ज्याप्रमाणे हनुमंतरायांनी रामाची कधी कास सोडली नाही, जिथे राम असेल तिथे हनुमंतराय नक्कीच होतात. म्हणून जास्तीत जास्त रामाची मंदिरं कमी आहेत, पण हनुमंतरायांची मंदिरं जिथे गाव आहे तिथे हनुमंतरायांचं मंदिर आहे. म्हणून हनुमंतरायांची ही कृपा ज्याच्यावर होते त्याच्या जीवनाचं सोनंच होतं.